बांधकाम कामगारों की मांगों को लेकर वंचित बहुजन महिला आघाड़ी रास्ते पर उतरेंगी, ऐसा इशारा आज ली गई एक पत्र परिषद में दिया गया। तो आइए सुनते हैं इस पत्र परिषद में क्या आरोप किया गया। शासन द्वारा बांधकाम कामगारों को दिए जाने वाले साहित्य को लेकर आज वंचित बहुजन महिला आघाड़ी की ओर से एक पत्र परिषद ली गई और इस पत्र परिषद में कहा गया कि बांधकाम कामगारों की मांगों को लेकर वंचित बहुजन महिला आघाड़ी रास्ते पर उतरेगी। तो आइए सुनते हैं इस पत्र परिषद में उन्होंने क्या कहा। मी वंचित बहुजन महिला आघाडीची जिल्हा अध्यक्ष आहे आणि आज ज्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चाललं आहे, जे बांधकाम कामगार जे आहेत त्यांची फसवणूक होत आहे। जे बांधकाम कामगार मंत्री यांनी जी योजना काढली आहे की मजूर वर्गांना भांडे आणि पेटीची किट वाटप जो आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी दिला आहे, परंतु त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही, चाय पाणी नाश्ता असं काहीही नाही। आणि जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणलं 15 तालुक्यातून लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे। ते लोक वारंवार 4 तारखेपासून आज 15-16 तारखेपर्यंत ते लोक गाड्या करून येत आहेत, काही लोक रात्रीला तिथं झोपत आहेत आणि परंतु त्यांना आजपर्यंत सर्व्हर डाऊन आहे, काहीतरी बहाणा सांगून साहित्य म्हणजे संपलेलं आहे वा म्हणून त्यांना कुठलंही साहित्याचं वाटप झालेलं नाही आहे। अशी फसवेगिरीची ही योजना आहे। यामध्ये या योजनेमध्ये ना आमदार ना खासदार हे लोक कोणीही लक्ष देत नाही आणि ज्या कंत्राटीदारांना काम दिलं ते सुद्धा त्या मजूर वर्गांना त्या वेळेपर्यंत ते साहित्य पोहोचवत नाही। जर तुमच्याच्यानं पोहोचवणं होत नसणार तर तुम्ही प्रत्येक तालुक्याला हे दिलं पाहिजे। प्रत्येक तालुक्याला जर दिलं तर तिथल्या ज्या तालुक्यामधील जे मजूर वर्ग आहे त्यांना ती तालुक्याच्या ठिकाणून ते साहित्य नेण्यास योग्य होईल आणि ते योजनेचा नक्की लाभ घेतील। नाही तर अशांना कोणताही लाभ या मजूर वर्गांना भेटणार नाही आहे, अशी सर्रास फसवणूक करत आहे। जर ही फसवणूक जर थांबली नाही तर आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिसवरती आम्ही मोर्चा घेऊन जाऊ। या 2-4 दिवसामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत 25 तारखेपर्यंत। अशी ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे का जर बांधकाम कामगार मजुरांना जर त्यांच्या सोयी सुविधा जे काही साहित्य जर मिळालं नाही तर आम्ही तिथं तीव्र आंदोलन करू असा इशारा देतो वंचित बहुजन महिला आघाडी। नाही अमाप काही पैसा घेत आहे असं काही नाही आहे। जे शासनानं म्हणजे त्यांना नेमलेले आहे जो द्यायचा आहे तेच देऊन ते नोंदणी करत आहेत। नाही असं काही नाही। आता नाही आम्ही समर्थन करणार नाही, कारण का आम्ही ज्या संस्थेच्या माध्यमातून ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं का असं चालू आहे बा तिथं जो आम्ही स्वतः पाहणी केली तर असं काही होत नाही आहे आणि कोणत्या ठिकाणी जर होत असणार ते मला काही माहिती नाही, परंतु आम्हाला जिथं ज्यांनी नोंदणी केली त्या लोकांनी ज्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही 2-4 दिवस झाले जाऊन वापस येतो, आम्ही तिथं जाऊन जर चौकशी केली असता असं काही होत नाही आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।